पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षाच्या निमित्तानं चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळाची विशेष बैठक पार पडली। राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मंत्रिमंडळ बैठक पार पडली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली आज चौंडीमध्ये झालेल्या या कॅबिनेट मीटिंगमध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले गेले। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर सदस्य देखील उपस्थित होते। काही महत्त्वाचे निर्णय सुद्धा या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतले गेलेले आहेत, ज्याबद्दल मंत्रिमंडळ बैठकीनंतर विशेष पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्याबद्दलची माहिती दिली। आज या मंत्रिमंडळ बैठकीच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी चोंडीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळ याचं जतन व संवर्धन करण्याकरता 681 कोटी रुपयाचा आराखडा हा मान्य केलेला आहे आणि यातून विविध प्रकारची कामं या ठिकाणी होतील। नाशिक आणि त्र्यंबकेश्वरला जो कुंभमेळा होतो त्या कुंभमेळ्याचं संचालन करण्याकरता कुंभमेला प्राधिकरणाचा कायदा हा मंजूर केलेला आहे। जसं प्रयागराजला कायदा करून सगळे अधिकार कुंभमेळ्याचे प्राधिकरणाला देण्यात आले, त्याच धर्तीवर हा कायदा आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे। अहिल्यानगर जिल्हा राहिला होता की जिथे शासकीय मेडिकल कॉलेज नाही, बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण शासकीय मेडिकल कॉलेज तयार केले। गेल्या 2.5 वर्षात तर 10 मेडिकल कॉलेजेस नवीन आपण तयार केले आणि आता आजच्या बैठकीमध्ये अहिल्यानगरला देखील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, ज्याचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असेल, अशा प्रकारचं वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे। त्यासोबत अहिल्यानगरमध्ये खास मुलींकरता ITI, स्वतंत्र ITI मुलींचं हे देखील तयार करण्याचा निर्णय हा करण्यात आलेला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं जीवन, त्यांचं कार्य याचा परिचय संपूर्ण जगाला झाला पाहिजे, या दृष्टीने त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट हा निर्माण करण्याचा आम्ही निर्णय केलेला आहे। बहुभाषिक याकरता केला, तो मराठी असेल, तो हिंदी असेल, तो अजून इतरही भाषांमध्ये असेल, कारण त्यांचं कार्य हे कानाकोपऱ्यात पोचलं पाहिजे आणि अतिशय अद्ययावत तंत्रज्ञान वापरून हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे, जेणेकरून त्यातनं केवळ तो जीवनपट नसेल तर त्यातनं त्यांच्या कार्याचं प्रभावीपणे मांडणी हे आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।